नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। जो भाई बंधु चैनल को सब्सक्राइब नहीं किए हैं, कृपया सर्वप्रथम समाचार पाने के लिए चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, घंटी बजाएं, शेयर करें। अब आगे आपको बता रहे हैं कि लोकसभा चुनाव के पहले पालघर के जिले में ठाकरे और बीजेपी को लगा जोर का झटका। पालघर में हुई बैठक के बाद ठाकरे गुट के वरिष्ठ नेताओं समेत सैकड़ों कार्यकर्ताओं ने बहुजन विकास अघाड़ी में के सुप्रीमो हितेन ठाकुर से मुलाकात की थी और शिवसेना ठाकरे ग्रुप के धानु तालिका के प्रमुख अशोक भोईर सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ बहुत जल्द ही बहुजन विकास अघाड़ी में शामिल होने जा रहे हैं। उद्धव ठाकरे की बैठक के बाद कई गुट शिवसेना सैनिकों से नाराजगी चल रही थी। इसके चलते धानु के सुरेश पाडवी, पालघर जिले के भाजपा उपाध्यक्ष अभिजीत देशक, शिवसेना उद्धव वाला साहेब ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोईर, भाजपा के आदिवासी अघाड़ी के महासचिव, गजार के सरपंच आधिकारिक तौर पर बहुजन विकास अघाड़ी में प्रवेश कर लिए। आज सुने मान्यवरों के जुबानी क्या कहते हैं फुलवारी समाचारों का खास खबर में। आजचा जो पक्षप्रवेश झालेला आहे हे नेमकं कुठले कार्यकर्ते आहेत, किती जणांचा पक्षप्रवेश झालेला आहे? तरी आणि परिसरातील म्हणजे तलासरीचा शिवसेना तालुका प्रमुख आणि डहाणूचा तालुका असे दोन, अशोक भोईर आणि अशोक वाडिया त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते त्या दोघांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला। काय मला काल बोललो मी 4 दिवसात 6 दिवसात मी 8 आठवड्यात आम्ही आमचा प्रॉब्लेम हाच आहे का उमेदवारांची गर्दी जास्त आहे, त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना प्रेमात एकत्र बसून एक मताने एक उमेदवार करायचा। आपण लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती शेकडो कार्यकर्ते आपल्याकडे आलेले आहेत, नेमका या कार्यकर्त्यांना आपल्या काय शुभेच्छा असतील? आणि पण लोकांच्या कामाकरता, स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता कोणीही आलेलं नाही। आपल्या परिसरातली मी त्यांनी भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की आमच्या इकडे ज्या मूलभूत गरजा आरोग्य असेल, शिक्षण असेल आणि रोजगार, तर त्याच्या बाबतीत आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल ते सहकार्य करू। कारण का शेवटी त्यांनी स्वतःकरता काही मागितलं नाही, आपल्या विभागाकरता आपल्या लोकांचे हे प्रश्न आहे। पाण्याचा प्रश्न आहे तर तिकडून आम्ही आमच्याकरता पाणी आणायचं पण त्यांना जायचं नाही, हा न्याय असू शकत नाही। त्याच्यामुळे मी तर हे मानतो का ज्या विभागातून पाणी आम्ही आजपर्यंत वसई विरार महानगरपालिकेला जिकडून लाईनी आल्या तिकडून त्या सगळ्याच गावांना, ते तुम्ही कधीही जाऊन चेक करू शकता, त्या सगळ्याच गावांना आपण पाण्याचं योग्य प्रकारे वाटप केलं आहे। का ज्या गावाचं पाणी आणतोय त्या गावातल्या परिसरात म्हणजे सगळ्या जिकडून पाईपलाईन पण येते त्या पाईपलाईनवर येणाऱ्या सगळ्या गावांना आपण पाणी दिलेलं आहे। यात त्यांच्या मूलभूत मागण्या। धन्यवाद। तालुका प्रमुख आहे, सध्या मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये तालुका प्रमुख, डहाणू तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होतो। आज मी माननीय आदरणीय हितेंद्र आप्पा यांच्या नेतृत्वाखाली, नानांच्या नेतृत्वाखाली आणि राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने या बहुजन विकास आघाडीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। त्याचं कारण असं की आमचा ग्रामीण पट्टा अति दुर्गम भाग आहे, जव्हार, मोखाडा किंवा डहाणूचा पूर्वेचा भाग, त्या ठिकाणी कुठलीही कंपनी वगैरे आमच्या शेजारी ग्रीन झोन असल्यामुळे आमच्याकडे कुठलीही कंपनी नाही। स्थलांतर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, वसई विरारकडे, गुजरातकडे। नेमकं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण हा प्रवेश करण्याचं काय करतो? त्या ठिकाणी आमची गोरगरिबांची त्या ठिकाणी मूलभूत गरजा ज्या होत्या त्यांची कामं आमची होत नव्हती। आम्हाला जेव्हा सामान्य लोकांपर्यंत आम्ही सांगितलं की आरोग्याचा विषय असेल, स्थलांतराचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल,
आज हे शिक्षण आम्हाला तिथं गुराढोरांसारखं मिळते. आज आमची मुलं ही शिक्षणासाठी कितीतरी लांब नेऊन ठेवायला लागतात. तिथं कुठे ते पाचगणी असेल, आळेफाटा असेल, पुणा असेल. आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्था होऊ शकत नाही का? आम्ही आमची मुलं इतक्या लांब ठेवायची म्हणजे आम्ही शिक्षण संस्थेला ते पोषणासाठी नेऊन ठेवतो ना. आदिवासी विकास विभागाच्या कितीतरी आश्रमशाळा या ठिकाणी आहेत, पण आमच्या मुलं हे तिथं शिकत नाही. 10वी गेल्यानंतर त्यांचं शिक्षण हे चांगलं दर्जेदार नसल्यामुळे ती मुलं पुढे जात नाही आणि शिक्षणापासून वंचित राहतात. अशा पद्धतीने आम्हाला दर्जेदार शिक्षण म्हणजे आमचं डॉक्टर, इंजिनियर मुलं झाली पाहिजे. आजही आम्ही त्यापासून वंचित आहोत. किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे? आतापर्यंत आम्ही 700 ते 800 कार्यकर्त्यांनी आता आज प्रवेश केलेला आहे. यापूर्वी तुम्ही ज्या पक्षामध्ये होता त्यामध्ये नाराजी वगैरे असं काय नाही, पण स्थानिक आता तुम्ही सांगाल की आता उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे तुम्ही आहात, तुम्ही त्यांच्याकडे का रोष व्यक्त करता? खरं सांगायचं तर 2 विधानसभेचे आमदारांच्या वेळेस त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये 12,000चं बीड मिळालं आणि त्यावेळेस आमची अपेक्षा असते की बाबा गोरगरिबांना जे आपण आश्वासन दिलेले ती कामं पूर्ण झाली पाहिजे, ती झाली नाही. आणि पुन्हा आम्ही असे उमेदवार दिले त्या ठिकाणी तर आम्हाला आमच्या गोरगरिबांचा प्रश्न हा सभागृहात मांडू शकतील नाही. असे जर उमेदवार असतील तर ते आम्हाला मान्य नाही. म्हणून हे आज प्रश्न थोडं पीछे से ना भाई. ते मागे घ्या ना. बहुजन विकास आघाडीमध्ये स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय बहुजन विकास आघाडी. अध्यक्षपद या ठिकाणी बहुजन विकास आघाडी समोर बघा. त्याचबरोबर अभिजित उमापती देसाई यांचं पालघर जिल्ह्याचं युवा उपाध्यक्षपद हे आदिवासी सेल या ठिकाणी प्रदान आदरणीय आपांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात आले. आणि खास करून ज्यांचा या ठिकाणी मोठे जणांनी ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे असे श्री अशोक माधव भोईर यांना बहुजन विकास आघाडीच्या पालघर जिल्हा उपाध्यक्ष या पदावर पदनियुक्ती करण्यात येत आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तसेच उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला असं जाहीर करून त्यांना या ठिकाणी मोफलत या ठिकाणी आपण त्यासाठी बसायचं. किंवा आम्हाला जो काही विशेष फंड मिळतो मी आहे स्थितीत आहे तर आमचं काही राजेशला सांगितलं की आमदार फंड द्यायचाच नाही महानगरपालिका क्षेत्रात अजिबात द्यायचा. तो सगळा फंड आहे तो बोईसर परिसरामध्ये पालघर जिल्ह्याचा जो भाग आहे बरोबर आणि मला वाटतं सगळा आमदार फंड तो तिकडेच 100% तिकडे पालघर जिल्ह्यामध्ये बोईसर आणि सफाळा परिसरामध्ये. ठीक आहे, कारण काही महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण कामं करू शकतो. आता आम्हाला 15-20 वगैरे ती कामं शेतीच्या मतदारसंघात गावं कमी आहेत, महानगरपालिकेतलं जास्त ग्रामीण भागात तर तिकडून ते सगळे रस्ते आपण बोईसर लढायचे बरोबर ना.
बोईसर मतदारसंघामध्ये तिकडे का इकडे कोणते दुसरे कार्यक्षम आहे, गरज कुठे आहे, तर पालघर तालुक्याचा जो बोईसर मतदारसंघाचा भाग येतो किंवा अन्य भाग आहे याच्यामध्ये काय बळीराम जाधव आपले खासदार होते त्यावेळी पण त्यांना सांगितलेलं काय खासदार म्हणलं वसई तालुक्यात किंवा दुसरे काही विशेष ते तिकडे करायचं. आणखी आम्हाला एक माहिती आहे का अशा प्रकारे फंड आपल्या विभागामध्ये आपल्या परिसरात इकडे तुम्ही ज्या काही अपेक्षा सांगितल्या, अशोकने बोलताना सांगितलं शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, हेच बरोबर आहे. लोकांना जाती धर्माच्या नावावर कुठेतरी देण्यापेक्षा आपल्या मुलाला चांगलं शिक्षण कसं मिळेल, आपल्या फॅमिलीला त्यांनी डिलिव्हरीचं उदाहरण देखील दिलं त्या गुजरातपर्यंत जायला लागते. लखनौमध्ये चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल असताना पण दुर्लक्षामुळे कुठेतरी आपल्या लोकांची म्हणजे अगदी रस्त्यात डिलिव्हरी वगैरे त्यांनी सगळं उदाहरण दिलं, नॉर्मल डिलिव्हरी. म्हणजे तो एवढ्या बारकाईने सगळ्या गोष्टींकडे बघतो आणि जो बारकाई शेवटी काय माहिती कार्यकर्त्याचे काम असते चुकीच्या गोष्टी लक्षात आणणं, नेत्याच्या पुढे मांडणं आणि अगदी न घाबरत सांगितलं म्हणजे काय हे असं चुकीचं जातं. आपला कार्यकर्ता करत असेल, दुसरा कार्यकर्ता असेल, कुठे काहीतरी चुकीचं जातं. इकडे आता आले का काही जुगारच्या अड्डे वगैरे फोरवर्ड परिसरामध्ये जातो लावलायच की नाही. तुम्ही तुमच्या वर कुठे अन्याय होत असेल, चुकीचं होत असेल तर अगदी बिनधास्त बेधडक हायवेला आपलं राजेशचं ऑफिस आहे, इकडे आलो तर मी आणि दादा क्षितिज दोघेही आम्ही दुपारपासून 8, 8:30 वाजेपर्यंत इकडे ऑफिसमध्ये बसलेले होतो. तुम्ही आले कधी अर्धा कप चहा बाजून तुमची कामं विचारणार, कोणाला फोन करायचा असेल, कोणाला पत्र द्यायचं असेल ते देणार. स्टेशनच्या इकडे आपले नाना बसले, कधी नानाच्या ऑफिसला गेले नाना असते. एकही उदाहरण जगाच्या पाठीवर मी, दादा, नाना, राजेश ऑफिसमध्ये सुद्धा राजेश ज्यावेळी पंचायत समिती जिल्हा परिषदेला निवडला तेव्हापासून सांगितलेलं आहे आणि स्ट्रिक्टली सांगितलं का आलेल्या माणसाला कोण देऊ नको, पण कोण आलेला माणूस अपेक्षेने येतो कुठून तरी तुम्ही तगडतोड करत आलेल्या तर काहीतरी कामानिमित्त त्याची चांगले 2 शब्द आम्ही बोलू शकलो नाही तर ते चुकीचं आहे. त्याच्याकरता लोकांना 90 पासून निवडून आणून देतो. किती आहे समाज माझा काही अजिबात काही समाज. मी पण तसा बघितलं होतो, मी पण पालघरच आहे. मी कुठे वसईचा, मी वसईचा नाही मिळत, पालघरचा आहे. आले वडील इकडे कामकाजाकरता रोजगाराकरता झाले. त्यावेळी पण बेकारी होती. बेकारी सगळ्यांवर असते. वडिलांनी मेहनतीवर कमावलं, सगळ्या कुटुंबाला एकत्र आणलं, पुढे झालो. काकांच्या आशीर्वादाने राजकारणात आलो, लोकांनी निवडून दिलं. शाळा कॉलेजमध्ये जो काही ग्रुप होता त्या लोकांनी मेहनत केली. मग तुमच्यात हिंमत पाहिजे, पुढे जाता येईल, कोण तुम्हाला अडवू शकत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल का कोणतरी येईल आणि तुमचं भलं करेल, अजिबात नाही. तुम्हाला सहकार्य करतील, बाकी त्याच्याकरता पुढाकार घ्यायचा तो तुम्हीच घ्यायचा असतो आणि तो पुढाकार सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्या. इकडे एवढंच सांगेल का आम्ही रोजच म्हणजे जसं मी सांगितलं का 11-12 तारीख कदाचित मी मुंबईला असेल तर त्यावेळी येऊ नका. असं कुठेतरी कार्यक्रमाला गेलो असेल, कुठे कामानिमित्त बाहेर गेले, त्याच्या व्यतिरिक्त रोज आम्ही असतो आणि रोज कधी तुम्ही इतर कामं करता आले तरी आम्हाला भेटा. हायवेला आले तर राजेशच्या ऑफिसमध्ये, स्टेशनच्या इकडे आले राजूनाथाचं ऑफिस आहे, इकडे आमचं मी आणि क्षितिज दोघं आम्ही होतो. कधी या तुमच्या कामाच्या संदर्भामध्ये जी काही आमच्याकडून सहकार्य मदत लागेल जी तुमची अपेक्षित आहे ती 100% होतील असं मी बोलत नाही. आपण देव नाही 100% काम करायला. आपण पण शेवटी आमदार असेल तरी माणसंच आहे.
पण मॅक्सिमम कामं, जास्तीत जास्त कामं कशी होती एवढं निश्चितप्रमाणे आमच्या माध्यमातून बघितलं जाईल. त्या दृष्टीने 100% प्रयत्न करू. 100% कामं होतील असं मी कधीच बोलत नाही, कोणच नाही बोलू शकत. परंतु 100% प्रयत्न करणे हे आमचं काम असते. ते 100% काम प्रयत्न करू आणि त्यातलं 80%, 70%, 90% कामं निश्चित होतात आणि ती करून आपण दाखवतो. त्याच्यामुळे एक तर तुमचं दोनही अशोक आणि त्याच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्त्यांचं आपल्या पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. इकडे तुम्ही समज गैरसमजाबद्दल बोलले का विरारवाले, शिट्टीवाले, अमुकवाले, हा गैरसमज जे बोलतील ना त्याला सांगायचं चल आपण फिरायला जाऊ विरार आणि येऊन डायरेक्ट मला फोन नाही करायचं, काय नाही करायचं, माझ्याकडे दादाकडे बसायचं आणि सांगायचं आता दहशत काय. कारण काय त्यांना स्वतःला भीती वाटते आपल्या अस्तित्वाची. ते या प्रकारचे अशा प्रकारची भावना उद्भवतात. पण मला बरं वाटते का आपले तालुका अध्यक्ष असतील, अन्य पदाधिकारी असतील, तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो सगळ्यांच. कारण तुम्ही चांगल्या प्रकारे आणि निकोल्याचं घर वगैरे सांगितलं ना मला, निकोल्याचं घर वगैरे सांगितलं ते घर एक लक्ष बघायचे. कधी लागणार तू किती दरवाजे ना किती रूम आहेत? 42 दरवाजे दादा, 42 दरवाजे. घर बघ आणि स्वतः एवढं मोठं घर असतात, स्वतः बाजूला दुसरं घर बघताय. मग मी त्याची पूजा करत आहे, राहायला पण बरोबर काय ना. नाही पण म्हणजे अशा प्रकारची घर म्हणजे किती मोठा वारसा असेल त्याला. तुम्ही एक लक्षात घ्या, घर किती मोठं, पण त्या जमान्यामध्ये एवढं मोठं घर बनवणं म्हणजे त्यावेळी उत्पन्न काय तर शेतीवाडीचं उत्पन्न असेल, त्या शेतीवाडीचं त्याच्या काय वाढ वडिलांनी आणि कोणी बनवलं आजोबा बनवलं, पण ते किती कार्यक्षम होते. उदाहरणं विरारची घेऊ नका, उदाहरणं ती गुरुची घ्या आणि ते कसं वाढेल त्या दृष्टीने प्रयत्न करा, त्या दृष्टीने प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या इकडे रोजगाराकरता 100% या आमच्याकडून जे सहकार्य होते, आरोग्याचं, शिक्षणाचा तो विषय नाही. शिक्षण हा माझा सगळ्यात आवडीचा विषय. आज आपल्याकडे जवळपास 40,000 मुलं शिकतात शाळा कॉलेज, तर त्याच्यामध्ये शिक्षण हा माझ्या आवडीचा विषय आहे. त्याच्यामध्ये काम करायला कधीही चांगल्या प्रकारे क्वालिटी शिक्षण कसं ते आणि आरोग्याच्या दृष्टीने पण जे आपल्याला साईडला जायला लागते ते जायला लागता आपल्या जिल्ह्यात, आपल्याच परिसरात ज्या काही मूलभूत गरजा त्या मिळवून देण्याच्या दृष्टीने आपण सगळेच प्रयत्नशील राहू. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या मंडळीला आणण्याचं करता काम केलं, प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश आलं, त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. कारण तुम्ही आहे म्हणून पक्ष वाढतो, तुम्ही आहे म्हणून पक्ष चालतो. याच प्रकारे चांगलं काम करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशोक तुम्ही येतो आणि तुमच्या सगळ्या